ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। लालबाग राजाचे मूर्तिकार संतोष कांबळे आपल्या सोबत आहे। दादा, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मूर्ती घडवताय, आज विसर्जनाचा दिवस आहे, काय भावना आहे? जो दिवस कोणाला नको असतो विसर्जनाला तो आज आलेला आहे, पण सगळ्यांची इच्छा की राजा इथून हलू नये किंवा जाऊ नये, पण आपल्या शास्त्राप्रमाणे परंपरेनुसार जसं बाप्पाचं आगमन होतं तसं विसर्जन पण गरजेचं आहे। त्यामुळे आत्ता लोकांचं एवढंच आस असणार की पुढच्या वर्षी बाप्पा परत कधी येणार, ही लोकांची आता काउंटडाऊन चालू झालेले आहेत। आणि आज खरंच बाप्पाचं तेज एवढं खुलून आलं आहे की म्हणजे असं वाटतं की बाप्पाला पण इथून हलायचं नाही आहे, एवढी छान गर्दी झालेली आहे। आणि बाप्पाचं म्हणजे हे रूप बघून आज मन अक्षरशः भरून आलं आहे। स्वतः ही मूर्ती साकारता, काय भावना असतात मूर्तीमधलं, काय वैशिष्ट्य सांगितलं? वैशिष्ट्य म्हणजे आता गेले कित्येक महिने आम्ही म्हणजे जवळजवळ काही दिवस आम्ही राजाच्या मूर्तीच्या सेवेमध्ये आहोत। तर ऑफकोर्स की आज आपल्याला पण वाटतं की जितके महिने आम्ही बाप्पासोबत असतो त्याच्यानंतर आगमन झाल्यानंतर बाप्पाचं एकदा गणेश चतुर्थी चालू झाल्यानंतर एक आनंद घेतात, एवढी लोक करोडो लोक राजाच्या चरणी नतमस्तक होतात। हे आमच्या कुटुंबासाठी आज अख्ख्या जगभरातनं ज्या चरणाला डोकं टेकायला लोक म्हणजे तरसतात, ते एक आमच्या कुटुंबासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तो मोठा आशीर्वाद आहे देवाचा। आणि ह्याच्यामागे खरंच माझ्या आई भद्रकाली, साईबाबा आणि राजाचं मोठं स्थान आहे। बाप्पाचा मूषक जो आहे तो तुम्ही आता आणलेला आहे, काय दरवर्षी असं होतं की हा 11 दिवस जर मी इथे मूषक ठेवला तर तो तुटायचे चान्सेस फार असतात आणि सांभाळणं लागतं। तर बाप्पाबरोबर कायम एक मूषक 11 दिवस इथे ठेवलेला असतो मंडळातर्फे। तर समुद्रात जाताना बाप्पासोबत विसर्जन करायला हा जो मूषक आहे हा पण बाप्पासोबत विसर्जन होतो आणि दरवर्षी हा मी सकाळी कायम विसर्जनच्या दिवशी आणत असतो। धन्यवाद। साहजिकच आहे, संतोष कांबळे मूर्तिकार आहेत, गेल्या अनेक वर्ष लालबागच्या राजाची मूर्ती ते स्वतः साकारत आहेत आणि साहजिकच आज लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडणार आहे। थोडंसं मनामध्ये दुःख सुद्धा ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।